याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये विद्युत रोहित्र जे आहे तो ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो त्याच्या चोरीच्या बऱ्याचशा घटना रिपोर्ट झालेल्या आहेत. त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त सर विनय कुमार चौबे सरांनी तात्काळ याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याबाबत केलेले होते. कारण त्याचं असं की महाराष्ट्र शासन या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वीज कशी पोहोचेल याच्या संदर्भातले ह्या रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची चोरी जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण याच्यामध्ये डिटेल वर्कआउट करून माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत विखे साहेब आणि त्यांची टीम गाडगे आणि तपास करतात. याच्यामध्ये जे गुन्हे ग्रामीण भागात फारसे क्ल्यू त्या ठिकाणी नसतात तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून सविस्तर चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत ते मिळाले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. याच्यामध्ये एकूण 9 गुन्हे माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ज्याच्यामध्ये चोरीला गेले होते ते उघडकीस आलेले आहेत आणि 3 वाहन चोरीचे गुन्हे देखील या आरोपींकडनं उघडकीस आले. त्यांना याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि 2 जे आहेत हे जे विद्युत रोहित्रामध्ये तांब्याचे ज्या तारा आहेत आणि त्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ 2,75,000 एवढ्या किमतीच्या आपण त्या रिकव्हर केल्या आणि ज्या व्यक्तीने चोरीची मालमत्ता विकत घेतली होती त्या 2 व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे. तर यामध्ये एकूण हे 12 गुन्हे उघडकीस करून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडनं आपण जप्त केलेला आहे. आरोपींची नावं रमेश पडवळ आहे, सुनील शिवाजी गावडे, सुनील सुरेश गावडे, त्यानंतर रवींद्र गावडे, उस्मान बिलाल अब्दुल अबुएरा, कार्तिक पवार यातले आरोपी जे सर्व खेड तालुक्यातील आहेत आणि खेड आणि आंबेगाव तालुक्यात. हा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळाले. त्याच्यामुळे आपण त्यांनी चोरीची मालमत्ता विकत घेतलेली आहे. त्या 2 आरोपींना देखील याच्यामध्ये आपण अटक केलेली आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे. आता जो नवीन कायदे जे लागू झाले त्याच्यामध्ये पेटी ऑर्गनाइज क्राईम याची कमी स्वरूपाची संघटित गुन्हेगारी आहे जे चोरीसारखे छोटे गुन्हे करतात. तर त्या पेटी ऑर्गनाइज क्राईमच्या सेक्शनचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये नवीन भारतीय न्याय संहितेचा अभ्यास करून त्या कलमाचा अंतर्भाव करण्याचा याच्यामध्ये आम्ही समावेश करतो. याच्यामध्ये रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ हा या पूर्ण टोळीचा मुख्य आहे असा त्या तपासादरम्यान निष्पन्न आहे.